नमस्कार मित्रांनो, आपण सह्याद्रीतल्या वृक्षांची ओळख करून घेत असताना नरक्या नावाची वनस्पती अनेकदा आपल्या कानावर हा शब्द पडतो. तर नरक्या म्हणजे नक्की काय? अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आपल्या सह्याद्रीतला हा नरक्या आपल्याला आपल्या भागात बघायला मिळतो. अशा प्रकारच्या काळ्या रंगाची पानं, डार्क ग्रीन रंगाची पानं आपल्याला बघायला मिळतात. नरक्याचा पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात तस्करी झाली, का तर याच्यामध्ये कॅम्पोथेसिन नावाचं केमिकल जे कॅन्सरसाठी अत्यंत उपयोगी आहे, तर असं त्या काळात वापरलं गेलं. पण आता त्याच्यापेक्षाही अत्यंत प्रभावी औषधं कॅन्सरसाठी वापरली जात असल्यामुळं कॅम्पोथेसिनचा वापर आता फारसा केला जात नाही. तर अशा पद्धतीचा हा नरक्या नावाचा वृक्ष, ह्याचं नाव नरक्या कशावरनं पडलं, तर ह्याला येणारी जी पांढरी फुलं आहेत अत्यंत निमोनियासारखा ह्याचा वास, म्हणजे नापसंत असणारा वास असल्यामुळं नरकासारखा वास येतो, म्हणून ह्याला नरक्या असं नाव दिलं गेलं. आत्ता आपल्याला ह्या झाडाला आलेल्या बिया बघायला मिळतात. ह्या बिया ह्यांचं आपण संवर्धन करून ह्याची रोपं करून सह्याद्रीत पुन्हा लावली गेली पाहिजेत, कारण नरक्याचं प्रमाण आपल्या सह्याद्रीत खूप कमी झालेलं आहे. अशा पद्धतीच्या ह्या बिया नंतर काळ्या पडून आपल्याला खाली पडलेल्या दिसतात. त्याची रोपंही छान तयार होतात आणि खूप सदाहरित वृक्ष आहे. आपण आपल्या बागेमध्ये वगैरे सुद्धा हा लावू शकतो. ह्याचं नाव नोथोपोडिया निमोनी असं शास्त्रीय नाव आपल्याला बघायला मिळतं. धन्यवाद.